हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचं माध्यम नसून व्यक्तिमत्व घडवण्याची आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारी प्रभावी शक्ती आहे। जीवनात मोठे ध्येय गाठायचे असेल तर सातत्यपूर्ण प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावरच यश तुमच्या पायाशी लोळण घेईल, असा बहुमोल सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी इयत्ता 10वी-12वीच्या गुणवंतांना दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांच्या वतीने कलश मंगल कार्यालय येथे कोपरगाव मतदारसंघातील इयत्ता 10वी-12वी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 17 मे रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी सुप्रसिद्ध हास्यकवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की हे स्पर्धेचे युग आहे। शिक्षण आणि पदव्या मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे मिळवलेल्या पदवीबरोबरच स्वतःच्या अंगी असलेली कला जोपासा। त्या कलेचा तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल। या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। जे विद्यार्थी ज्यांनी यश मिळवलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो। कारण की हे जे काही आपण साध्य केले, ज्या कारणासाठी आपला सत्कार होतो, हा नुसता सत्कार नसेल, गुणगौरव करण्याचं काम नसेल, तर आपण जी काही मेहनत, जिद्द आणि चिकाटी, जे आपण स्वप्न पाहिले, याचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। आणि हा जो काही टप्पा 10वी आणि 12वी आहे, आयुष्यातला महत्वाचा टप्पा। या टप्प्यामध्ये आपण जी काही मेहनत घेतो, जे काही अभ्यास करतो, ते आपलं भविष्य त्या ठिकाणी पुढे घडवत असतं। आणि म्हणून या महत्वाच्या टप्प्यामध्ये आपण सर्वजण अभ्यास करून गुणवंत झाले। तुमची सुरुवात म्हणजे ही सुरुवात आहे, आयुष्याची सुरुवात आहे। शाळेमध्ये आपले शिक्षक असतील, पालक असतील, हे आपल्याला शिकवतात, संस्कार करतात आणि आपल्याला घडवतात। इथून पुढं आपलं आयुष्य असतं, हे जरी आपल्याला शिकवत असले, संस्कार करत असले, पण आपण योग्य विचार, योग्य मित्र बनवून आपण आपलं आयुष्य त्या ठिकाणी करत असतो। जर चुकीचे मित्र आपल्याला मिळाले, त्या वाईट सवयी लागता आपलं आयुष्य भरकटत जातं। आणि म्हणून इथून पुढचा जो काही आपला प्रवास असेल, आपण योग्य ठिकाणी जाऊन योग्य मित्र जवळ करून योग्य दिशेने त्या ठिकाणी करण्यासाठी आपल्याला हे मोठ्या भावासारखा एक सल्ला देतो। शेवटी एवढंच म्हणेल तर जिंकण्याची जिद्द ज्यांच्यामध्ये आहे, त्यांच्या रक्तामध्ये आहे, यश नेहमी त्यांच्या पायाखाली यश नेमकी त्यांच्या पायाखाली लोळून येतं, एवढं आपल्याला त्या ठिकाणी सांगेल। आपण सर्वजण ऍडमिशनची गडबड चालू आहे, आपल्याला एंट्रन्स असेल, नुकतीच आता नीट परीक्षा ही रद्द झाली, अनेकांनी त्याच्यासाठी मेहनत घेतली होती, परंतु आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला मेहनत घेऊन त्या ठिकाणी त्या परीक्षेला सामोरे जायचं, अनेक परीक्षेला आपल्याला सामोरे जायचं। ऍडमिशनसाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी अनेक आणि भेटी देत आहे। तो आजचा रविवार मुद्दामून आपल्याला सर्वांना या ठिकाणी बोलवलं, आपल्या सर्वांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होणार आहे। आणि तसेच या निमित्ताने आपले प्रमुख पाहुणे अशोकजी नायगावकर साहेब यांचं मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीने ते आपल्याला करणार आहे। जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपल्या वतीने नायगावकर सरांचं
साहेबांचं स्वागत करून माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. कल्याण फास्ट लोकल चुकेल म्हणून आधी टाळ्या वाजवून घेतल्या म्हणून ते असं सगळं जग आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये राहणारा असा मी माणूस आहे. मी तुम्हाला महिलांच्या गौरवपर काही कविता म्हटल्या तर चालतील ना सगळ्यांना. गुणी महिलांचा हा महिलांचा पण सत्कार आहे, तर त्यांच्या गौरव बघा. कुणाच्याही चेहऱ्यावर आठी नाही आहे. किती पुरोगामी सुधारलेली सगळी पुरुष मंडळी आहे त्या कोपरगावमधली. खरं टाळ्या वाजवा तुम्ही सगळे. खानदेशचा झाला म्हणून काय झालं, शेवटी कापूसच तो बहिणाबाईच्या एक नाकातोंडात गेला. तशी ती गुदमरून पळत मुंबईला आली. मग काय, इथल्या रंगभऱ्या बायकांनी तिला आधुनिकच बनवलं. बॉबकट काय केला, 6 वारी पातळात काय आणलं, बिनबाह्याचं केलं आणि हिंदू कॉलनीत गाणी म्हणायला सांगितली. तिथलेही नवरे खूप रसिक. त्यांनी कृतज्ञतेने तिच्या अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ऐकून, जसा तुला चुल्यावर ऐकून आदराने तिला नॉनस्टिक तवा भेट दिला. आदराने तिला नॉनस्टिक तवा भेट दिला. आणि इथेही पुन्हा ती भाकरीलाच चिकटली. इथेही पुन्हा ती भाकरीलाच चिकटली. महिला कुठल्याही पदावर जावोत, मॅनेजर होत, चीफ मॅनेजर होत, डॉक्टर होत, त्यांचं आणि स्वयंपाकघराचं नातं हे कधीही असं जगात कुठेही जा, मराठी माणसं असं नाही, भारतीय नाही, जगभर सगळ्या महिलांना आपल्या कुटुंबाचा स्वयंपाक बनवण्याचं काम करावं लागतं. पुढची एक कविता इथं काय आत्ता या ज्या मुली आहेत त्या राहतो गरम तव्यावर भाज चपात्या सजव आपल्या सिद्ध हातांनी अन्न ब्रह्म हे हृदय पोकळीत अखेर होता सोडून देतू कुकरमधली वाफ अनावर आणि शहाण्या शिटी सारखी बैस खालती शांत विसावत बघून घे तू गृहपाठांचे मुलांचं होमवर्क तिनंच करायचं. सही करीन मी रिपोर्टावरी विसरू नको पण पेन्सिली समी काढून देईन टोक निमुळते अनंत असू दे तुझी नोकरी अनंत असू दे तुझी नोकरी देव करो आणि DA वाढव. हर महिन्याच्या पासबुकातून क्रेडिट होऊन लवंड माप तूच घरांना पिलर इथे अन तूच उगवती सगळ्यांचे डबे करून द्यायला उठते तूच मिळवती 1 BHKतनं 2 BHKतनं जायला तीच उपयोगी पडते. तिचाच पगार काय तुझ्या बापाने द्यावे तू तर फक्कड मासिक हुंडा तू तर फक्कड मासिक हुंडा. आणि मित्रांनो मी जरी एवढ्या महिलांच्या गौरवपर अनेक कविता लिहिल्या असल्या तरी सत्य काय आहे हे माणसाला नोकरीनंतर ध्यानात येतं. मी जेव्हा रिटायरमेंट घेतली त्यावेळेला माझ्या ध्यानात आलं की महिलांइतकं क्रूर या जगामध्ये काही नाही. महिलांइतकं क्रूर या जगामध्ये काही नाही. बघा तुम्ही म्हणाल हे कसं, तुम्हाला एवढं बोलवलं, हे असलं बोलायला बोलवलं आम्ही. बघा आपल्याकडे काय असतं, एक बॉलपेन आहे हो. महिलांच्याकडे लाटणं उलथणं रवी फेकून मारायला केवढी आयुध आहे. पुरुष हा अत्यंत हळवा हृदयाचा असतो. बघा मेथीची जुडी असते ती आपल्याला निवडायला दिली, आपण असा प्रयत्न करतो, तिची गाठ सोडायचा सुटत नाही. महिला बघा अशी बोटं आत घालून खसकन तोडतात, कलात्मकता असते त्याच्यात. पुरुष हा अत्यंत हळवा हृदयाचा. आपण ती काडी मेथीची काडी घेतो, हे पान तोडू का हे पान तोडू. घरात काम करताना पुरुषांना घाई नसते, महिला एकदम धावपळीत घाम करतात. आम्हाला विवेकबुद्धी आहे, पान कशाला तोडायचं निसर्गानं दिलंय. महिला बघा पानं एकीकडे काड्या एकीकडं 10 मिनिटात त्या मेथीची वाट लावतात. नारळ बघा कसा खोवतात, हृदय खोवत आहेत असं वाटतं. आपण बघू नाही शकत. मला नारळ खोवायला दिला, मी तो नारळ हातात घेतला, पण विळीवर कसं बसायचं माहीत नाही. मी उलटा बसलो विळीवरती. त्या स्वयंपाकघरामध्ये किती क्रूर गोष्टी चालतात त्याचं विवेचन महिलाही गोष्ट लिहूच शकत नाहीत कविता. त्याच्यासाठी हळवा हृदयाचा पुरुषच जन्माला यावा लागतो. तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही लिहूच शकणार नाही. गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते आहे दुधी भोपळ्याची. दुधी हलवा करायला ते कसं साल काढता तो प्लॅस्टिक सर्जरीसारखं. आम्ही बघा आपण बाजारात जातो, आपण असं त्या दुधी भोपळ्यावर बारीक लव असते, हात फिरवावा असा वाटतो. बघा तुम्ही
महिला बघा त्या देठाच्या तिथे नख खुपसून बघतात, निबर आहे का काय आहे बघायला. तुम्हाला हे माहीत नाही, कारण बाजारात तुम्ही भलतीकडे बघत असता. तुम्हाला सांग, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होते, शाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातला आहे. हे भाजलं जातंय अंग, हे भाजलं जातंय वांग. मला भरून आलं बघा. तुम्हाला पण येईल, एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली, तुम्हालाही भरून येईल. हे भाजलं जातंय वांग, निथळतंय, त्वचेतून पाणी टपटप. कसं भाजतात बघा, तेल बिल चोपडून वांग भाजतात. किती क्रूरता आहे ही. मला वांग भाजायला सांगितलं. एक तर कवी हृदयाचा, तर पुरुष नाजूक, मी कवी डबल नाजूक हो. मला बघवे ना, मी डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवत राहिलो, वांग निघून गेला, हात भाजला. माणसाच्या दुःखावर अनेकांनी कविता लिहिल्या, पण वांग दुधी भोपळा याचं दुःख मांडणारा मराठीतला एकमेव कवी आहे. तुम्हाला सांगतो, तरतरते मोरी हा अखेरचा फडफडाट, कढीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. बघा, चिवड्यासाठी ते फोडणी करतात, एवढा बचकाभर कढीपत्ता टाकतात, तो फडफड 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 फड. कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी. एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज, सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.